वेलकम टू विद्यारूट केमिस्ट्री. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं आयोनायझेशन एनर्जी फॅक्टर कशाप्रकारे अफेक्ट होतात. त्याच्यानंतर सेकंड ग्रुपच्या आयोनायझेशन एनर्जीची ऑर्डर काय येते, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलेल्या होत्या. तर ह्या लेक्चरमध्ये बघायचं तर आपल्याला बेटा ॲप्लिकेशन ऑफ आयोनायझेशन एनर्जी. आता आयोनायझेशन एनर्जीचं ॲप्लिकेशन जर बघितलं तर आयोनायझेशनचं ॲप्लिकेशन बघा. विथ द हेल्प ऑफ आयोनायझेशन एनर्जी वी कॅन डिटरमाइन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपण फाइंड आउट करू शकतो, ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करू शकतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड आउट करू शकतो ऑफ देअर कंपाऊंड. म्हणजे हे जे कंपाऊंड वगैरे त्याचं काय करू शकतो बेटा आपण विथ द हेल्प ऑफ आयोनायझेशन एनर्जी वी कॅन डिटरमाइन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ देअर करस्पॉन्डिंग कंपाऊंड आपण काय करू शकतो बेटा फाइंड आउट करू शकतो. आता बघा एक एक्झाम्पल आहे बेटा. या एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं तर ह्या एक्झाम्पलमध्ये आयोनायझेशन एनर्जी फर्स्टची व्हॅल्यू दिलेली आहे 20 किलो जूल पर मोल, आयोनायझेशन एनर्जी सेकंडची व्हॅल्यू दिली आहे 40 किलो जूल पर मोल, आयोनायझेशन एनर्जी थर्डची व्हॅल्यू दिली आहे 90 किलो जूल पर मोल आणि आयोनायझेशन एनर्जी फोर्थची व्हॅल्यू दिलेली आहे 150 किलो जूल पर मोल. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं बेटा तर आपल्याला फाइंड आउट करायचे त्याच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऑक्सिडेशन नंबर. बघा फर्स्ट इलेक्ट्रॉन करण्यासाठी लागलेली एनर्जी आहे बेटा 20 किलो जूल पर मोल, सेकंड करण्यासाठी 40 आणि नंतर आहे 90 आणि नंतर आहे 150. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर फर्स्ट इलेक्ट्रॉन तुमचा निघालेला आहे, सेकंड इलेक्ट्रॉन निघालेला आहे, थर्ड इलेक्ट्रॉन निघालेला आहे, फोर्थ इलेक्ट्रॉन निघालेला आहे. पण आपण जर बघितलं तर हा फोर्थ इलेक्ट्रॉन काढण्यासाठी काय लागली बेटा सगळ्यात जास्त एनर्जी लागलेली आहे. तर सगळ्यात जास्त डिफरन्स जर बघितला आपण तर सगळ्यात जास्त डिफरन्स कोण्या ठिकाणी आहे बेटा 90 आणि कितीमध्ये आहे बेटा 150मध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये जवळपास डिफरन्स कितीचा आहे बेटा 60चा डिफरन्स वगैरे आहे. तर ह्याच्यामध्ये फोर्थ इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी काय लागली बेटा तुमची जास्त लागलेली आहे. म्हणजे 3 इलेक्ट्रॉन तुमचे काय निघाले बेटा इझिली निघाले, 3 इलेक्ट्रॉन काय निघाले तुमची इझिली. पण तुमचा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे, लास्ट इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी काय लागली बेटा तुमची जास्त लागली. तर लास्ट इलेक्ट्रॉनसाठी एनर्जी जास्त लागली म्हणून आपण असं लिहू शकतो, याच्यासाठी 3 इलेक्ट्रॉन इझिली निघाले म्हणून आपण ह्याच्यामध्ये असं म्हणू शकतो बेटा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाले बेटा 3. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाले बेटा 3. जर 3 इलेक्ट्रॉन इझिली निघाले असतील तर ह्याच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाले बेटा 3 झाले. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाले बेटा 3. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर 3 झाले तर 3 इलेक्ट्रॉन काय झाले रे बेटा 3 इलेक्ट्रॉन काय झाले बेटा इझिली रिमूव्ह झाले. 3 इलेक्ट्रॉन काय झाले बेचारे तुमची इझिली रिमूव्ह झाली. 3 इलेक्ट्रॉन तुमची इझिली रिमूव्ह झाली. तर 3 इलेक्ट्रॉन जर आपण इझिली रिमूव्ह केले तर त्याच्यावर ऑक्सिडेशन नंबर किती येत असते बेटा ऑक्सिडेशन नंबर किती येत असते बेटा 3 इलेक्ट्रॉन जर इझिली रिमूव्ह झाले तर ऑक्सिडेशन नंबर किती झाली बेटा तुमची +3. ऑक्सिडेशन नंबर +3 झाली तर ह्याच्यावर कंपाऊंड कोणता झाला बेटा तुमचा MX3 टाईप ऑफ कंपाऊंड. म्हणजे ह्याची ऑक्सिडेशन नंबर -3 तर ह्याची काय झाली बेटा +3. त्याच्यानंतर झाला तुमचा बेटा M2O3 टाईप ऑफ कंपाऊंड की झाला तुमचा -6, दोघांसाठी झाला तुमचा +6 तर एकासाठी किती झाला बेटा तुमचा +3. तर ही झाली बेटा तुमची ऑक्सिडेशन नंबर. आता आपण जर बघितलं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3 कोणामध्ये असतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3 असतात बेटा तुमचा ग्रुप नंबर किती आहे बेटा 3. ग्रुप नंबर 3 थर्ड आहे किंवा ग्रुप नंबर काय म्हणतो 13, ज्याच्यामध्ये आहे तुमची कशाची फॅमिली बेटा बोरॉनची फॅमिली. बोरॉनच्या फॅमिलीमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात बेटा 3 असतात. तर ह्याच्यावरून आपण काय फाइंड आउट केलं बघा, एक तर फाइंड आउट केलं बेटा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाले बेटा 3 इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह झाले म्हणून व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाले बेटा 3. ऑक्सिडेशन नंबर किती झाली 3. ऑक्सिडेशन नंबर 3 झाली म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं बेटा कंपाऊंड कुठला आला MX3 टाईप ऑफ कंपाऊंड, M2O3 टाईप ऑफ कंपाऊंड. आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3 जर बघितलं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3 कशामध्ये असतात ग्रुप 13मध्ये आणि ती आहे त्यावर बोरॉनची फॅमिली. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर 3 आहे तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3 आपण कशा प्रकारचं वगैरे लिहू शकतो ह्याच्यामध्ये बघा आपण ह्याला कशा प्रकारचं लिहू शकतो बघा लक्ष द्या. आपण लिहिलं बेटा आयोनायझेशन एनर्जी काय लिहिली बेटा 1 लिहिली. त्याच्यानंतर आयोनायझेशन एनर्जी 1 लेस आहे कोणापेक्षा बेटा आयोनायझेशन एनर्जी कोणापेक्षा बेटा 2 पेक्षा. त्याच्यानंतर आयोनायझेशन एनर्जी कोणा भेटलं थर्ड आहे तुमची मोर आहे. आणि सगळ्यात जास्त डिफरन्स कोणामध्ये आहे बेटा आयोनायझेशन एनर्जी फोर्थमध्ये. कोणामध्ये आहे बेटा आयोनायझेशन एनर्जी फोर्थमध्ये. म्हणजे तुम्ही काय करू शकता बेटा ह्याचं रिप्रेझेंटेशन असं पण तुम्ही काय करू शकता बेटा असं रिप्रेझेंटेशन वगैरे लिहू शकता. ही जर तुम्हाला वरची माहिती नाही दिली असेल तर ह्या माहितीच्या बेसवर तुम्ही काय करू शकता असं रिप्रेझेंटेशन लिहू शकता. म्हणजे फोर्थ इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी काय लागली बेटा तुम्हाला जास्त लागलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल रे बेटा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल ग्रुप 13चं NS2 काय येईल बेटा NP1. थर्ड इलेक्ट्रॉन काय निघाले बेटा इझिली रिमूव्ह झाली. फोर्थ इलेक्ट्रॉन काढण्यासाठी काय लागली बेटा जास्त एनर्जी लागली. तर विथ द हेल्प ऑफ आयोनायझेशन एनर्जी आपण फाइंड आउट करू शकतो बेटा त्याच्यामध्ये किती आहेत बेटा तुमची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, ऑक्सिडेशन नंबर किती आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे आणि देअर करस्पॉन्डिंग कंपाऊंड काय आहेत. या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो बेटा फाइंड आउट करू शकतो. आता बघूयात आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात, सेकंड एक्झाम्पल बघूयात. बघा लक्ष द्या. सेकंड एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर एक्झाम्पल नंबर सेकंडमध्ये आहे आयोनायझेशन एनर्जी 1ची व्हॅल्यू आहे बेटा 400 किलो जूल पर मोल.
त्याच्यानंतर बघा आयोनायझेशन एनर्जी सेकंडची व्हॅल्यू आहे बेटा 600 किलो जूल पर मोल. त्याच्यानंतर बेटा आयोनायझेशन एनर्जी थर्डची व्हॅल्यू आहे 900 किलो जूल पर मोल. त्याच्यानंतर आयोनायझेशन एनर्जी फोरची व्हॅल्यू आहे 1500 किलो जूल पर मोल. आणि आयोनायझेशन एनर्जी फिफ्थची व्हॅल्यू आहे बेटा 3000 किलो जूल पर मोल. आता ह्याच्यामध्ये काढायचे आपल्याला सेम वरच्यासारखंच बेटा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड कंपाऊंड. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इथं फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी बेटा 400 किलो जूल पर मोल, सेकंड आहे 600 किलो जूल पर मोल, थर्ड आहे 900 किलो जूल पर मोल, फोर्थ आहे बेटा 1500 किलो जूल पर मोल आणि लास्ट आहे बेटा 3000 किलो जूल पर मोल. आपण जर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर फिफ्थ इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी काय लागली बेटा सगळ्यात जास्त लागलेली आहे. हे 4 इलेक्ट्रॉन काय निघाले तुमची बेटा इझिली निघाले, पण 5वा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी काय लागली बेटा तुम्हाला सगळ्यात जास्त लागली. म्हणजे हे 4 इलेक्ट्रॉन काय निघाले बेटा इझिली निघाली, 4 इलेक्ट्रॉन इझिली निघाले, पण फिफ्थ इलेक्ट्रॉन काढण्यासाठी सगळ्यात जास्त एनर्जी लागली आहे. का? कारण की फोर्थमध्ये आणि फिफ्थमध्ये एनर्जीचं काय सगळ्यात बेटा जास्त डिफरन्स आहे. म्हणजे फोर्थमध्ये आणि फिफ्थमध्ये सगळ्यात एनर्जीचं काय आहे जास्त डिफरन्स आहे. म्हणून तुम्हाला 5वा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी काय लागली बेटा जास्त लागली. 5वा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी जर तुम्हाला जास्त लागली असेल तर ह्याला आपण असं म्हणू शकतो बेटा ह्याच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाले बेटा 4. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाले बेटा 4. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाले 4. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर 4 झाले तुमचे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 झाले तर बघा ऑक्सिडेशन नंबर काय येत असते. ऑक्सिडेशन नंबर किती झाले बेटा 4. ऑक्सिडेशन नंबर किती झाली तुमची 4. ऑक्सिडेशन नंबर +4 जर झाली तर बघा ऑक्सिडेशन नंबर +4 झाली तर बघा कंपाऊंड काय झाला तुमचा. कंपाऊंड झाला बेटा MX4 टाईप ऑफ कंपाऊंड किंवा काय झालं बेटा तुमचा M2O4 टाईप ऑफ कंपाऊंड. किंवा असं म्हणू शकतो आपण ऑक्सिडेशन नंबर +4 आहे तर बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता मला सांगा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 कोणामध्ये असतात बेटा कार्बनच्या फॅमिलीमध्ये असतात. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं बेटा NS2 NP2 येतं. याचा जर आपण ग्रुप नंबर जर बघितला तर काय बघितलं बेटा आपण ग्रुप नंबर जर बघितला तर ग्रुप नंबर कार्बनचा किती आहे बेटा 14. किती ग्रुप आहे बेटा तुमचा 14. त्यालाच काय म्हणतो बेटा आपण 4th A ग्रुप म्हणतो. काय म्हणतो बेटा आपण त्याला 4th A ग्रुप. तर अशा बेसिसवरच आपण काय करू शकतो बेटा यूज करून काय फाइंड आउट करू शकतो आपण आयोनायझेशन एनर्जीचा इथे व्हॅल्यूचा यूज करून आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फाइंड आउट करू शकतो, ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करू शकतो, कंपाऊंड फॉर्मेशन करू शकतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड आउट करू शकतो आणि ग्रुप नंबर काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्याचं रिप्रेझेंटेशन आपल्याला असं पण बघायला भेटेल. आपण जर रिप्रेझेंटेशन बघितलं ह्याच्यामध्ये तर बघा आपल्याला 5वा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी काय लागली बेटा जास्त लागली. तर आयोनायझेशन एनर्जी 1 झाली, त्याच्यानंतर आयोनायझेशन एनर्जी 2 झाली, त्याच्यानंतर झाली आयोनायझेशन एनर्जी 3rd झाली, त्याच्यानंतर झाली बेटा आयोनायझेशन एनर्जी 4th झाली आणि लास्ट काय झाली बेटा सगळ्यात जास्त डिफरन्स कोणामध्ये असेल बेटा आयोनायझेशन एनर्जी कशामध्ये असेल बेटा 5 मध्ये असेल. तर अशा प्रकारचं काय लागते बेटा तुम्हाला आयोनायझेशन एनर्जी असं पण दिलं जातं. तुम्हाला डाटा नाही दिला तर तुम्हाला असं दिलं जातं. मग अशा बेसिसवर तुम्हाला काय करायचं असतं बेटा फाइंड आउट करायचं होतं. तर ही आहे बेटा ॲप्लिकेशन ऑफ आयोनायझेशन एनर्जीचं. आयोनायझेशन एनर्जी काय बेटा हे ॲप्लिकेशन वगैरे आहे. आता बघायचं तर ॲप्लिकेशन नंबर काय बघायचं बेटा आपल्याला 2. ॲप्लिकेशन नंबर आहे 2. ॲप्लिकेशन नंबर आहे बेटा 2. ॲप्लिकेशन नंबर 2 आहे आणि ॲप्लिकेशन नंबर 2 मध्ये आहे बेटा रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल. रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल. आता बघा आयोनायझेशनच्या बेसिसवरती आपण रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल कशा प्रकारचं फाइंड आउट करू शकतो ते बघूयात आपण. आता लक्ष द्या मी 2 एलिमेंट घेतले बेटा. एक घेतला मी बेटा तुमचा सोडियम आहे आणि त्याच्यानंतर आहे बेटा मी म्हणलं पोटॅशियम आहे. आता मी जर म्हणलं तर सोडियमची बेटा ही साईज आहे आणि पोटॅशियमची साईज काय बेटा तुमची लार्ज वगैरे आहे. आता जर बघितलं ही न्यूक्लियस आहे बघा, न्यूक्लियसपासून ह्याच्यासोबत इलेक्ट्रॉनसोबतचं अट्रॅक्शन जास्त असेल आणि हा न्यूक्लियस आहे बेटा ह्याचं इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन वगैरे कमी असेल. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये साईज वगैरे जर बघितलं तर साईज काय झाली बेटा ह्याची स्मॉल झाली. साईज काय झाली बेटा स्मॉल झाली आणि ह्याची साईज काय झाली रे बेटा ह्याची साईज काय झाली लार्ज झाली. आता ह्याची साईज लार्ज वगैरे असेल तर ह्याच्यामध्ये जर आपण आयोनायझेशन एनर्जी बघितलं बेटा तर ह्याच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जी काय लागेल रे ह्याच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जी लागेल जास्त आणि खालीमध्ये आयोनायझेशन एनर्जी काय लागेल रे कमी. खालीमध्ये आयोनायझेशन एनर्जी काय लागेल कमी. आता ह्याची आयोनायझेशन एनर्जी कमी असेल तर बघा सोडियम बी काय करतं आणि पोटॅशियम बी काय करतं हे पण इलेक्ट्रॉन काय करतं बेटा लॉस करतं Na+1 मध्ये. आयोनायझेशन म्हणजे इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी.
आणि हे पण तुमचा पोटॅशियम आहे. पोटॅशियमनं पण काय केला, इलेक्ट्रॉन काय केला बेटा, लॉस केला, प्लस काय केला, 1 इलेक्ट्रॉनमध्ये कन्वर्ट झाला. हा इलेक्ट्रॉन जेवढा इझिली लॉस करेल, हा इलेक्ट्रॉन जेवढी लवकर लॉस करेल तेवढं रिॲक्टिव्हिटी काय असेल, जास्त असेल. हा इलेक्ट्रॉन इझिली लॉस करणार नाही, कारण की ह्याची साईज काय बेटा, स्मॉल वगैरे आहे. जेवढा इलेक्ट्रॉन इझिली लॉस करतो तेवढी रिॲक्टिव्हिटी काय असते बेटा, जास्त असते. ह्याची आयोनायझेशन एनर्जी काय झाली, जास्त. ह्याची आयोनायझेशन एनर्जी काय झाली बेटा, कमी झाली. म्हणून आपण आयोनायझेशन एनर्जी आणि रिॲक्टिव्हिटीचं जर रिलेशन वगैरे लावलं तर आयोनायझेशन एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते कशाला बेटा, रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटलला. कारण की रिॲक्टिव्हिटी जेवढी जास्त तेवढी आयोनायझेशन एनर्जी काय असते बेटा, कमी असते. कारण की रिॲक्टिव्हिटी आता पोटॅशियम आहे, पोटॅशियम काय करतो बेटा, इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. म्हणून पोटॅशियमची रिॲक्टिव्हिटी काय झाली बेटा, जास्त झाली. पण सोडियम इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकत नाही, रिमूव्ह करू शकत नाही. म्हणून सोडियमची रिॲक्टिव्हिटी काय झाली बेटा, कमी झाली. तर हे होतं ॲप्लिकेशन नंबर 2. आता बघायचं आपल्याला ॲप्लिकेशन नंबर 3. ॲप्लिकेशन नंबर 3 जर बघितलं तर आपण, तर ॲप्लिकेशन नंबर 3 आहे बेटा मेटॅलिक कॅरेक्टर. काय आहे बेटा तुमचा, मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटॅलिक कॅरेक्टर जर बघितलं तर मेटॅलिक कॅरेक्टर काय करतो, मेटलची टेंडन्सी काय असते बेटा, इलेक्ट्रॉन लॉस करण्याची काय असते बेटा, त्याची टेंडन्सी असते. इलेक्ट्रॉन लॉस करण्याची काय असते, त्याची टेंडन्सी असते. आता मेटॅलिक कॅरेक्टर जर बघितलं तर मेटलची टेंडन्सी जर बघितलं तर मेटल काय करत असतात बेटा, मेटल करत असतात लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. काय करत असतात रे बेटा, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करतात त्याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर काय असतं बेटा, जास्त वगैरे असतं. आता सेम एक्झाम्पल कन्सिडर केलं आपण बेटा सोडियमचं, आणि दुसरं एक्झाम्पल केलं कशाचं बेटा, पोटॅशियमचं. आता आपण जर सोडियमची साईज बघितलं तर ही झाली तुमची सोडियमची साईज, आणि नेक्स्ट वगैरे हे तुमची कशाची साईज बेटा, पोटॅशियमची साईज. आता सोडियमच्या साईजमध्ये आणि पोटॅशियम साईजमध्ये जर डिफरन्स बघितला तर ही वगैरे झालं त्याचं न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन. हे झालं न्यूक्लियस आणि हे झालं इलेक्ट्रॉनचं काय झालं बेटा, अट्रॅक्शन. आता हे जर बघितलं तर हा इलेक्ट्रॉन काय करेल बेटा, इझिली लॉस करणार नाही. हा इलेक्ट्रॉन काय करणार नाही, इझिली काय करणार नाही, लॉस करणार नाही. इझिली लॉस काय झालं याचा, कमी असेल. आणि हाचं इलेक्ट्रॉन जर इझिली लॉस बघितलं तर इलेक्ट्रॉनचा इझिली लॉस काय असेल बेटा, पॉसिबल असेल. हा इलेक्ट्रॉनचा इझिली लॉस काय असेल, पॉसिबल असेल. तर ह्याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर काय असेल बेटा, जास्त असेल. मेटॅलिक कॅरेक्टर काय असेल, जास्त. म्हणजे इलेक्ट्रॉनचा इझिली लॉस त्याच्यामध्ये असतो, त्याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर काय असणार बेटा, जास्त. म्हणजे ह्याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर काय झालं बेटा, पोटॅशियममध्ये काय झालं, जास्त. आणि सोडियममध्ये मेटॅलिक कॅरेक्टर काय झालं, कमी. सोडियममध्ये मेटॅलिक कॅरेक्टर काय झालं, कमी. मेटॅलिक कॅरेक्टर जर ह्याच्यामध्ये काय झालं, कमी, आणि एकामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर काय झालं, जास्त. मेटॅलिक कॅरेक्टर जास्त आणि एकामध्ये काय झालं, मेटॅलिक कॅरेक्टर कमी. म्हणून आपण असं म्हणू शकतो टॉप टू बॉटम मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, वाढतं. टॉप टू बॉटम काय असतं, मेटॅलिक कॅरेक्टर वाढत असतं. टॉप टू बॉटम मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं असतं, इन्क्रीज. म्हणून आहे तुमचं लिथियम, लिथियम नंतर आहे तुमचं सोडियम, त्याच्यानंतर कोणामध्ये येईल पोटॅशियम, त्याच्यानंतर येईल तुमचं नंतर रुबिडियम, त्याच्यानंतर येईल तुमचं सीझियम, आणि त्याच्यानंतर येणार तुमचं कशामध्ये बेटा, फ्रान्सियम. तर ही मेटॅलिक कॅरेक्टर आयोनायझेशन एनर्जीवर काय करतं, डिपेंड करतं. म्हणजे आयोनायझेशन एनर्जी कुणाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते बेटा, मेटॅलिक कॅरेक्टरला काय झाली बेटा तुमची, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मेटॅलिक कॅरेक्टरला काय झाली बेटा तुमची, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आयोनायझेशन एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झाली कशाला बेटा, मेटॅलिक कॅरेक्टरला. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला 4th नंबरचं ॲप्लिकेशन. बघा 4th नंबरचं ॲप्लिकेशन आहे बेटा बेसिसिटी. काय बघायचं बेटा, बेसिसिटी ऑफ मेटल. बेसिसिटी ऑफ मेटल. बेसिसिटी ऑफ मेटल जर बघितला, बेसिसिटी ऑफ मेटल किंवा बेसिक कॅरेक्टर म्हणू शकतो आपण याला. काय म्हणू शकतो तुला बेटा आपण याला, बेसिक कॅरेक्टर. अजून सोपं घेण्यासाठी काय म्हणू शकतो आपण याला, बेसिक कॅरेक्टर. बेसिक कॅरेक्टर जर बघितलं आपण, बेसिक कॅरेक्टरमध्ये बघा लक्ष द्या, बेसिक कॅरेक्टर आहे बेटा तुमचं, बेसिक कॅरेक्टर आहे जर बघितलं तुमचं. तर आता बघा हा बेरिलियम हायड्रॉक्साईड आहे, त्याच्यानंतर आहे बेटा तुमचं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे, त्याच्यानंतर आहे तुमचा कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे, त्याच्यानंतर आहे ट्रॉन्सियम हायड्रॉक्साईड आहे, आणि त्याच्यानंतर आहे तुमचं बेरियम, आणि लास्ट आहे तुमचं रॅडियम हायड्रॉक्साईड. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण जर ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर ह्याची साईज काय आहे बेटा, एकदम काय ह्याची साईज स्मॉल आहे, आणि ह्याची साईज काय आहे बेटा, एकदम लार्ज वगैरे आहे. तर साईज वगैरे स्मॉल आणि साईज काय आहे बेटा, लार्ज आहे. तर बघा आपण ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बेसिक कॅरेक्टर कशावर डिपेंड असतं, बेसिक कॅरेक्टर डिपेंड असतं बेटा डोनेशन ऑफ OH. कशावर डिपेंड करतो बेटा, डोनेशन ऑफ OH मायनस आयन. आणि इथं पण करतो बेटा डोनेशन ऑफ OH मायनस आयन, डोनेशन ऑफ OH मायनस आयन. डोनेशन ऑफ OH मायनस आयन बेटा ह्याच्यामध्ये काय असेल बेटा, जास्त असेल, कारण की साईज काय आहे, लार्ज. आणि ह्याच्यामध्ये डोनेशन ऑफ काय असेल बेटा, कमी असेल.
आता ह्याची साईज काय झाली रे बेटा, स्मॉल झाली, आणि ह्याची साईज काय झाली रे बेटा तुमची, लार्ज झाली. म्हणून ह्याच्यामध्ये डोनेशन ऑफ OH काय झालं, जास्त. म्हणून ह्याच्यामध्ये बेसिक कॅरेक्टर काय झालं रे बेटा, जास्त. बेसिक कॅरेक्टर काय झालं, जास्त. आणि ह्याच्यामध्ये बेसिक कॅरेक्टर काय झालं रे, कमी. ह्याच्यामध्ये बेसिक कॅरेक्टर काय झालं, कमी. आणि ह्याच्यामध्ये बेसिक कॅरेक्टर काय झालं, जास्त. म्हणून आपण असं म्हणू शकतो की आयोनायझेशन एनर्जी, आता ह्याच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जी काय असेल, कमी. ह्याच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जी काय असेल, जास्त. म्हणून आपण असं म्हणू शकतो आयोनायझेशन एनर्जी also inversely proportional to the basic character. Ionization energy also inversely proportional to the basic character. म्हणजे बेसिक कॅरेक्टरला पण आयोनायझेशन एनर्जी काय झाली बेटा तुमची, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणून रॅडियममध्ये बेसिक कॅरेक्टर जास्त, नंतर व्हेरियममध्ये, नंतर स्ट्रॉन्शियममध्ये, नंतर कॅल्शियममध्ये, त्याच्यानंतर मॅग्नेशियममध्ये, आणि त्याच्यानंतर बेरिलियममध्ये. हे झालं तुमचं बेसिक कॅरेक्टरचे वगैरे. त्याच्यानंतर फिफ्थ वगैरे ॲप्लिकेशन बघायचं आहे आपल्याला. फिफ्थ ॲप्लिकेशन हे महत्त्वाचं आहे. 5 ॲप्लिकेशन आहे बेटा रिड्युसिंग कॅरेक्टर. कुठलं आहे बेटा तुमचं, रिड्युसिंग कॅरेक्टर. आता आपण जर बघितलं तर रिड्युसिंग कॅरेक्टरमध्ये किंवा ह्याला म्हणतो बेटा आपण रिड्युसिंग एजंट. काय म्हणतो बेटा आपण, रिड्युसिंग एजंट. जे ऑक्सिडेशन होत असतं त्यालाच म्हणतो रिड्युसिंग एजंट. आता मी जर एक्झाम्पल बघितलं तर एक्झाम्पलमध्ये लक्ष द्या. एक आहे बेटा एक्झाम्पल कोणाचं आहे बेटा, सोडियमचं. आणि एक्झाम्पल नंतर वगैरे दुसरं कोणाचं आहे बेटा, एक आहे तुझं सोडियमचं, आणि दुसरं एक्झाम्पल कोणाचं आहे बेटा, एक आहे सोडियम आणि दुसरं आहे तुमचं बघा. आपण बघूयात एक्झाम्पल वगैरे जर आपण इथं लिहिलं तर बघा, एक्झाम्पल एक आहे बेटा तुमचं कशाचं, सोडियमचं, आणि दुसरं एक्झाम्पल आहे बेटा कशाचं तुमचं, पोटॅशियमचं. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याची साईज जर बघितलं तर ही साईज वगैरे ह्याची काही छोटी आहे. पोटॅशियमची साईज वगैरे काय बेटा तुमची, लार्ज वगैरे आहे. आता एकाची साईज छोटी आहे आणि एकाची साईज काय बेटा तुमची, लार्ज आहे. हा तुमचा न्यूक्लियस आहे, हा तुमचा इलेक्ट्रॉन आहे, हा तुमचा न्यूक्लियस आहे, हा तुमचा इलेक्ट्रॉन वगैरे आहे. रिड्युसिंग एजंटलाच काय म्हणू शकतो बेटा आपण, ऑक्सिडेशन. काय म्हणू शकतो बेटा आपण, ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन जर म्हणलं तर मला सांगा, सोडियम इझिली इलेक्ट्रॉन लॉस करेल का, नाही. सोडियम इझिली इलेक्ट्रॉन लॉस करेल का, नाही. तर हा इझिली इलेक्ट्रॉन लॉस करणार नाही, कारण की ह्याच्यामध्ये काय बेटा साईज छोटी आहे. पण पोटॅशियम काय करू शकतो बेटा, इझिली इलेक्ट्रॉन लॉस करू शकतो, कारण की ह्याची साईज काय बेटा, लार्ज वगैरे आहे. मग ह्याच्यामध्ये जर ऑक्सिडेशन जर बघितलं आपण पोटॅशियममध्ये जर ऑक्सिडेशन बघितलं बेटा, त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन काय बेटा, जास्त आहे. आणि ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन काय होईल बेटा, कमी होईल. ऑक्सिडेशन काय होईल बेटा, ह्याच्यामध्ये कमी होईल. आणि ऑक्सिडेशन कमी तर ह्याची आयोनायझेशन एनर्जी काय झाली बेटा, आयोनायझेशन एनर्जी काय झाली ह्याची, जास्त. आणि ह्याची आयोनायझेशन एनर्जी काय असेल बेटा, कमी असेल. आयोनायझेशन एनर्जी काय असेल, कमी. देन अगेन रिलेशन बिटवीन रिड्युसिंग एजंट अँड आयोनायझेशन एनर्जी आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मग आपण जर रिड्युसिंग एजंटचं आणि आयोनायझेशन एनर्जीचं रिलेशन वापरलं, रिड्युसिंग एजंट आणि आयोनायझेशन एनर्जीचं रिलेशन कसं झालं बेटा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन झालं. कसं झालं बेटा तुमचं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. रिड्युसिंग एजंटला पण आयोनायझेशन एनर्जी काय झाली बेटा तुमची, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल वगैरे झालेली आहे. आता बघायचं आपल्याला बेटा नेक्स्ट आहे तुमचं, नेक्स्ट ॲप्लिकेशन नंबर किती असेल बेटा, ॲप्लिकेशन नंबर 5 झाले. आता आहे तुमचं ॲप्लिकेशन नंबर 6. ॲप्लिकेशन नंबर 6मध्ये आहे बेटा तुमचं स्टॅबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. आता आहे तुमचं स्टॅबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन नंबर. स्टॅबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन नंबर. स्टॅबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन नंबर. आता स्टॅबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन नंबरमध्ये जर बघितलं आपण, स्टॅबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन नंबरमध्ये जर बघितलं आपण तर बघा लक्ष द्या. स्टॅबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन नंबरमध्ये काय आहे बघा, डिफरन्स इन ऑक्सिडेशन आयोनायझेशन एनर्जीच्या व्हॅल्यूचा डिफरन्स जर बघितला आपण, ग्रेटर दॅन इक्वल टू जर बघितला आपण 11 किलोजूल पर मोल वगैरे असेल, डिफरन्स वगैरे जर बघितला आयोनायझेशनचा डिफरन्स, तर ह्याच्यामध्ये काय असते बेटा, हायर ऑक्सिडेशन नंबर काय असते बेटा, स्टेबल असते. हायर ऑक्सिडेशन नंबर काय असते बेटा, स्टेबल असते. हायर ऑक्सिडेशन नंबर काय असते, स्टेबल. याच्यामध्ये हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर झाले बेटा स्टेबल झाले. ज्याचा आयोनायझेशन एनर्जीचा डिफरन्स किती असतो बेटा, लेस दॅन ऑर इक्वल टू किती असतं, 11 किलोजूल पर मोल. आणि त्याच्यानंतर जर बघितलं त्याचा डिफरन्स आयोनायझेशन एनर्जीचा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 किलोजूल पर मोल असेल तर ह्याच्यामध्ये असते बेटा लोवेस्ट ऑक्सिडेशन नंबर स्टेबल असते. कुठली स्टेबल असते बेटा, लोवेस्ट ऑक्सिडेशन नंबर काय असते, स्टेबल. ह्याच्यामध्ये स्टेबल असते, लोवेस्ट ऑक्सिडेशन नंबर काय असते, स्टेबल असते. ज्याच्यामध्ये आपण डिफरन्स बघितला तर ह्याच्यामध्ये जर बघितला तर आपण एक एक्झाम्पल बघायचे. आता लक्ष द्या, ए एलिमेंट आहे बेटा, ए एलिमेंट काय आहे, ए एलिमेंटचं कन्व्हर्जन झाले कोणामध्ये बेटा, A+1मध्ये प्लस काय झालं बेटा 1 इलेक्ट्रॉन. तर ह्याच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जी व्हॅल्यू होती बेटा 2 किलोजूल पर मोल. काय होते बेटा, 2 किलोजूल पर मोल. त्याच्यानंतर आहे तुमचा A+1 आहे बेटा, A+1 कन्वर्ट कोणामध्ये झाला बेटा, A+2मध्ये झाला. त्याच्यामध्ये जर
प्लस किती एक 1 इलेक्ट्रॉन लॉस केला. ह्याच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जीची जर व्हॅल्यू जर बघितली आपण, ह्याच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जीची व्हॅल्यू जर बघितलं तर आहे बेटा तुमचं 10 किलो जूल पर मोल. किती आहे बेटा 10 किलो जूल पर मोल. त्याच्यानंतर जर बघितलं A+2 आहे कन्वर्ट झालेला बेटा तुमचा A+3मध्ये प्लस काय झालं बेटा 1 इलेक्ट्रॉन. ह्याच्यामध्ये आयोनायझेशन एनर्जी थर्डची व्हॅल्यू आहे बेटा, आयोनायझेशन एनर्जी थर्डची व्हॅल्यू आहे 40 किलो जूल पर मोल. काय आहे बेटा 40 किलो जूल पर मोल. हे आहे तुमची 1, हा आहे तुमची 2 आणि हे आहे थर्ड. आता जर बघितलं बेटा आपण, आता जर बघितलं तर मला सांगा ह्याच्यामध्ये दोघांमध्ये जर डिफरन्स बघितला आपण, ह्या दोघांमध्ये जर आपण काय बघितलं बेटा डिफरन्स बघितला ह्या दोघांमध्ये, तर ह्या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा झाला बेटा 8 किलो जूल पर मोलचा झाला. कितीचा झाला बेटा 8 किलो जूल पर मोल. आणि हा जो डिफरन्स आहे तो हा डिफरन्स आयोनायझेशनचा जो डिफरन्स आहे ते लेस दॅन ऑर इक्वल टू किती आहे बेटा तुमचा 11 किलो जूल पर मोलपेक्षा काय बेटा कमी आहे. तर ह्याच्यामध्ये हायर ऑक्सिडेशन नंबर काय असेल मोर स्टेबल असेल. आता ह्याच्यामध्ये हायर ऑक्सिडेशन नंबर जर बघितलं तर एक आहे तुमची बेटा A+1 आहे आणि ही एक आहे तुमची A आहे. त्याच्यानंतर ही आहे A+1, ही आहे तुमची बेटा A+2. ह्याच्यामध्ये हायर ऑक्सिडेशन नंबर जर बघितलं तर ह्याच्यामध्ये हायर ऑक्सिडेशन नंबर किती आहे बेटा A+1 आणि A+2 वगैरे आहे. तर ह्याच्यामध्ये हायर ऑक्सिडेशन नंबर किती झालेले बेटा, ह्याच्यामध्ये हायर ऑक्सिडेशन नंबर झाले बेटा A+2. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर A+2 काय असेल बेटा तुमचा A+2 काय असेल बेटा जास्त असेल कोणापेक्षा बेटा A+1पेक्षा. A+1 काय असेल बेटा जास्त असेल कोणा टेबल वगैरे असेल जर बघितलं तर 8 किलो जूलचं काय वेळच्यामध्ये डिफरन्स वगैरे आहे. तर ह्याच्यामध्ये A+2 काय असेल बेटा मोर स्टेबल असेल कोणापेक्षा बेटा A+1पेक्षा. आपण जर आता नेक्स्ट डिफरन्स जर बघितला तर बेटा ह्याच्यामध्ये डिफरन्स किती आहे बेटा तुमचा 30 किलो जूल पर मोलचा आहे. कितीच आहे बेटा 30 किलो जूल पर मोल आहे. पण हे डिफरन्स तुमचा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती आहे बेटा 60. तर ह्याच्यामध्ये लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट काय असेल बेटा मोर स्टेबल असेल. ह्याच्यामध्ये एक आहे A+2 आणि एक आहे बेटा A+3. तर ह्याच्यामध्ये स्टेबिलिटीचे ऑर्डर जर बघितलं तर A+2 काय झाला बेटा जास्त झाला कोणापेक्षा बेटा A+3पेक्षा. आता जर बघितलं तर आपण ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डिफरन्स जर बघितला तर ह्याच्यामध्ये A+2 जास्त स्टेबल झाला कोणापेक्षा बेटा A+3पेक्षा. आणि ह्याच्यामध्ये 8 किलो जूल पर मोल आहे. ह्याच्यामध्ये हायर ऑक्सिडेशन स्टेट मोर स्टेबल झाली. ह्याच्यामध्ये हायर आहे +2 आणि त्याच्यानंतर आहे बेटा तुमची +1. तर ह्याच्यामध्ये +2 इज मोर स्टेबल झालं कोणापेक्षा बेटा +1पेक्षा. आणि ह्याच्यामध्ये +2 इज मोर स्टेबल झालं बेटा कोणापेक्षा +3पेक्षा. म्हणून ह्याच्यामध्ये आपण विथ द हेल्प ऑफ स्टॅबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन नंबरच्या बेसिसवरती आपण या आयोनायझेशन एनर्जीच्या व्हॅल्यूच्या बेसिसवरती आपण काय फाइंड आउट करू शकतो बेटा स्टॅबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे कुठला ऑक्सिडेशन नंबर काय असेल बेटा मोर स्टेबल वगैरे आहे. तर अशा प्रकारे बघितलं बेटा आपण ॲप्लिकेशन ऑफ आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी ॲप्लिकेशन होती बेटा स्टॅबिलिटी ऑफ ऑक्सिडेशन नंबर, रिड्युसिंग एजंट त्याच ऑक्सिडेशन म्हणतो, बेसिक कॅरेक्टर इक्वेन्सी प्रोपोर्शनल टू आयोनायझेशन एनर्जी, त्याच्यानंतर आहे मेटॅलिक कॅरेक्टर, त्याच्यानंतर आहे बेटा रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल, त्याच्यानंतर आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फाइंड आउट करणे, त्याच्यानंतर ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करणे, कंपाऊंड फाइंड आउट करणे, त्याच्यानंतर ग्रुप नंबर फाइंड आउट करणे. अशा प्रकारचे काय होते बेटा ॲप्लिकेशन ऑफ काय होते बेटा तुमचे आयोनायझेशन एनर्जी होते. तर ह्या ठिकाणी बेटा आपली आयोनायझेशन एनर्जी काय बेटा संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात आपण बेटा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. अँड थँक्यू बेटा. बाय बाय.